नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि 1 मधलं सांख्यिकी जे प्रकरण आहे मित्रांनो ते खूप महत्त्वाचं आहे, कारण या प्रकरणावर 12 मार्कांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात। त्यामुळे या प्रकरणामध्ये 12 पैकी 12 मार्क मिळवले पाहिजेत, कारण हे जे प्रकरण आहे यातले जे प्रश्न विचारले जातात ते थेट 3 आणि 4 मार्कांसाठी विचारले जातात। त्यामुळे हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं असतं? मध्य, मध्यक, बहुलक, त्याचबरोबर वारंवारता, बहुभुज, आयतालेख, वृत्तालेख या सगळ्या गोष्टी आहेत। पण प्रकरण खूप सोपं आहे, त्यामुळे या प्रकरणावरती आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसतंच सबस्क्राइब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात मित्रांनो पुढे। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या अगोदर आपण ऑलरेडी पहिल्या 5 प्रकरणांवरती चर्चा केली। पहिली जी 5 प्रकरणं आहे त्याचा जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ बघून घ्या, सगळ्या महत्त्वाच्या आहेत। तर या प्रकरणाची संपूर्ण रिव्हिजन आपण सुरू करूयात। बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याला मध्य काढा। मध्य काढण्याच्या आपल्याकडे 3 पद्धती आहेत बरं का। मध्य काढण्याच्या 3 पद्धती, सरळ पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत आणि मध्य प्रमाण विचलन पद्धत। तर या तीनही पद्धती आपण समजून घ्याव्या मित्रांनो, एक एक पद्धत समजून घ्यायची। आता हे गणित समजल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित समजून घ्यायचंय की या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे। आता उदाहरणार्थ बघा, इथं काय दिलंय, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची इथं माहिती दिली। काय दिले बाबा? इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास, बरोबर का, रोज त्यांनी जे अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास दिलेले आहे आणि त्या तासासोबत काय दिले, विद्यार्थी संख्या दिले, तर त्यांची वारंवारता वितरण सारणी ही दिली आहे। या सारणीवरून मध्य काढायचं आहे मित्रांनो। मध्य काढायचं तर ही सारणी दिली, वेळ आणि विद्यार्थी संख्या। सगळ्यात पहिली गोष्ट इथं लिहायचा वेळ। पहिला आपला जो वेळ आहे तो या ठिकाणी आपण लिहू, तासामध्ये आपल्याला दिलाय। त्यानंतर इथं आपल्याला दिले विद्यार्थी संख्या, ओके। वेळ नंतर ही आपली विद्यार्थी संख्या आणि विद्यार्थी संख्या या 2 गोष्टी आहेत। या 2 ज्या गोष्टी दिलेल्या असतात, सगळ्यात पहिली पायरी काय करायची, आपल्याला इथं 4 स्तंभ तयार करावे लागतात। मग हे जे 2 स्तंभ आहेत हे जसेच्या तसे इथं लिहून घेऊ। चला, 0 ते 2 या ठिकाणी लिहिलं, नंतर 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 आणि त्याच्यानंतर 8 ते 10, ओके। त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या किती आहे बाबा? 7 आहे, 8 आहे, 12 आहे, 10 आहे, 3 आहे, ओके। आता इथं फक्त बेरीज करायची बघा, या चिन्हाला म्हणतात समेशन, FI म्हणजे यांची बेरीज। आता इथं ऑलरेडी दिले 50 विद्यार्थी, म्हणजे इथं बेरीज 50च असणार। तरी पण तुम्ही करून घेतली परत एकदा तर 50 येईल बघा। 18 आणि 12 30, 40 आणि 7 आणि 3 10 झाले 50। आता याचा अर्थ काय, 0 ते 2 बरं का, वेळ 0 ते 2 तास जवळपास 7 विद्यार्थी अभ्यास करतात, 18 विद्यार्थी जवळपास 2 ते 4 तास अभ्यास करतात, 12 विद्यार्थी 4 ते 6 तास अभ्यास करतात, असा याचा अर्थ होतो, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं, पुढे काय करायचं बाबा, आपल्याला पुढे काय करायचं, तर तिसरा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये लिहायचं वर्गमध्य। काय लिहायचं? वर्गमध्य। वर्गमध्य म्हणजे XI, वर्गमध्य म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारी संख्या। आता 0 आणि 2 यांच्यामध्ये किती येतात? 1 येतात। 2 आणि 4 याच्यामध्ये येतात 3 येतात बरं का। दोघांच्या मध्ये 4 आणि 6च्या मध्ये येणारी संख्या किती? 5। त्याच्यानंतर 8 आणि 6 आणि 8च्या मध्ये कोण येतात? 7। 8 आणि 10च्या मध्ये किती येतात? 9 येतात। मग हे सगळं लिहिलं। आता इथं शेवटचा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये FI गुणिले XI। FI म्हणजे बघा ही विद्यार्थी संख्या, याला आपण म्हणतो FI, बरोबर, आणि XI या दोघांचा गुणाकार करून इथं लिहायचा आहे, बाकी काय नाही झंडा लावायचा कुठं। 7 एके 7 इथं लिहिलं 7, त्याच्यानंतर 18 त्रिक 54 मग इथं लिहिले 54, 12 पंचे 60 इथं लिहिले 60, 10 साती 70 इथं लिहिले 70 आणि 9 त्रिक 27 या ठिकाणी लिहिले 27। आता करा इथं समेशन FI आणि XI। मग आता काय करायची, या दोघांची बेरीज करा, या सगळ्यांची बेरीज करा। समेशन FI XI म्हणजे यांची बेरीज। आता ही बेरीज आपण या ठिकाणी करूयात बघा, बरोबर। यांची बेरीज किती होते बघा, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18 चे 8 हातच्या आला 1, बरं। 1 आणि 5 6 आणि 6 12, 12 आणि 7 किती झाले आपल्याकडे? 19, 19 आणि 2 झाले आपल्याकडे 21, किती झाले? 218, ओके। इथं 218 आणि इथं बेरीज। तर अशा प्रकारे आपल्याला ही सगळी सारणी पूर्ण करायची। 3 मार्काला प्रश्न आला तर ही सारणी पूर्ण करायला 2 मार्क आणि कॅल्क्युलेशनला 1 मार्क। आता मध्य काढायचं एक सूत्र आहे, ते नीट समजून घ्या। मध्य काढायचं सूत्र कुठलं? समेशन FI XI भागिले समेशन FI, बरं। आता समेशन FI XI किती? 218 आणि समेशन FI किती? 50। मग या ठिकाणी काय करा, 218 भागिले 50 हा भागाकार करा। 50 ने आपण भाग लावू 218ला, बरं। आता 50 चौक किती झाले बाबा? 200,
आता 218 मधून 200 गेले, किती राहिले बाबा 18. आता इथं 0 दिला, इथं पॉईंट दिला. आता 50 त्रिक किती झाले बाबा 150, 150. 180तून 150 घेतले, गेले 30 राहिले. 30च्या पुढे एक 0 घेतला आणि 50 सक आपल्याकडे किती आता 300. मग या ठिकाणी 4.36 आपल्याकडे येईल आणि पुढे तास लिहायचं. तास का लिहायचं? कारण इथं एकक दिले बाबा, इथं वेळ जो तास दिला, इथं जे असेल मिनिटं तास काय एकक असेल ते या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण बघू शकतो ज्याच्यामध्ये आपण मध्य काढायला शिकलो, तो पण सरळ पद्धतीने. ओके, तर एकदम सोपी पद्धत आहे. सरळ पद्धतीनंतर आपल्याकडे पुढची एक पद्धत आहे, तिला आपण म्हणतो गृहीत मध्य पद्धत. ही पद्धत मित्रांनो याच्यामध्ये पण काही जास्त टेन्शन नाही. सरळ पद्धतीमध्ये 4 स्तंभ असतात, गृहीत मध्य पद्धतीमध्ये 5 स्तंभ असतात, एक स्तंभ वाढतो. आता इथं काय दिलंय, एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयामध्ये दिलाय व वाहनांची संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिले. तर गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. बघा मित्रांनो, पेपरमध्ये जर प्रश्न असा आला मध्य काढा, तर तो कुठल्याही पद्धतीने काढा. पण पर्टिक्युलर जर सांगितलं गृहीत मध्य पद्धतीने, तर गृहीत मध्य पद्धतीनेच काढायचा. सरळ पद्धतीने सांगितलं, सरळ पद्धतीनेच काढायचा. आता या ठिकाणी आपण काय करू, पहिली गोष्ट हा जमा कर, बरोबर ना. हे 2 स्तंभ इथं लिहायचे, आडवे त्यांना उभं करा. पेपरमध्ये तुम्हाला ऑलरेडी उभेच येतील. ओके, त्या 2 स्तंभांना लिहायचं. इथं लिहायचं जमा कर. जो कर जो जमा झालाय तो कर कशामध्ये झालाय बाबा, रुपयामध्ये जमा झालाय. त्याच्यानंतर वाहन संख्या या ठिकाणी इथं लिहायची. या वाहन संख्येला आपण काय म्हणतो, FI म्हणतो, एवढं लक्षात घ्या. आता हा कर किती बाबा, 300 ते 400. ओके, त्याच्यानंतर 400 ते 500, त्याच्यानंतर 500 ते 600, त्याच्यानंतर 600 ते 700 आणि नंतर शेवटी 700 ते आपल्याला दिलंय 800. ठीक आहे. आता इथे बघा, इथं वाहन संख्या किती 80, त्याच्यानंतर 110, त्यानंतर 120, त्याच्यानंतर आहे 70 आणि त्याच्यानंतर आहे 40. पहिली गोष्ट यांची बेरीज करून टाका. बेरीज करून टाका आणि याला जे महाराष्ट्र करा. बघा या ठिकाणी 0 0 इथं आला 0, 8 आणि 1 9, 9 आणि 2 किती झाले 11, 11 आणि 7 किती झाले 18, 18 आणि 4 आपल्याकडे झाले 22चे 2. बघा परत एकदा या ठिकाणी बेरीज करा व्यवस्थित. 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 7 किती झाले बाबा 18, 18 आणि 4 झाले आपल्याकडे 22, 22चे 2 हातच्याल आले 2, 2 नंतर 3 4, या ठिकाणी आलं 420. बरोबर. आता इथं वर्ग मध्य काढा. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, वर्ग मध्य काढा म्हणजे आपण बघा सरळ पद्धतीने पण वर्ग मध्य काढायचा असतो, इथं पण वर्ग मध्य काढायचा आहे. मग वर्ग मध्य म्हणजे 300 आणि 400च्या मध्ये कोण येतं, 350 येणार. बरोबर. 400 आणि 500च्या मध्ये कोण येणार, 450 येणार. मध्ये येणारी संख्या 500 आणि 600च्या मध्ये कोण येणार, 550 येणार. 600 आणि 700च्या मध्ये येणारी संख्या 650 येणार. 700 आणि 800च्या मध्ये येणारी संख्या 750. समजा जर कन्फ्युजन होत असेल तर सरळ काय करायचं, 300 आणि 400 यांचा जर वर्गमध्ये काढायचा असेल तर काय करायचं, 300 अधिक 400 भागिले 2. 300 आणि 400 किती, 700 भागिले 2. 700 भागिले 2 किती, 350. असं पण चालेल. तर अशा प्रकारे पण आपण कार्यक्रम करू शकतो. ओके. आता पुढे वर्गमध्ये काढल्यानंतर मला DI काढायचं. काय काढायचं, DIचं सूत्र XI वजा A. बघा तुम्ही लक्षात घ्या, मध्य ज्यावेळेस आपण सरळ पद्धतीने काढतो त्यावेळेस हे 3 कॉलम, बघा हे 3 कॉलम जे आहेत पहिले 1 2 3, हे सरळ पद्धतीने मध्य काढण्यासाठी आणि गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठी दोघांसाठी सेम आहे. ओके. फक्त बदलला कुठला कॉलम, हा इथं DI म्हणजे XI मायनस A. आता XI मायनस A म्हणजे A कुठून घ्यायचा बाबा, हा भाऊ कुठून घ्यायचा, A याच्यामधून घ्यायचा. आता याच्यामधून कुठला, जो मध्ये आहे तो A, हा मध्ये आहे म्हणून हा A 550 आहे. पण A ची किंमत किती घेतली आपण बाबा 550. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मध्ये जर दोघं जण असेल तर मग काय करायचं, मध्ये जर दोघं जण असते तर वरची संख्या घ्या, शक्यतो जरा बरं पडतं कॅल्क्युलेशनला. मध्ये दोघं जण असेल तर दोघांपैकी कुठलीही घेतली तरी चालेल, पण शक्यतो वरची घ्यायची. ठीक आहे. हा आता पुढे काय करायचं, 350. DI बरोबर XI वजा A. मग आता XI म्हणजे 350, A म्हणजे 550. बरं का. आता 350 मधून 550 गेले, किती राहिले, 350 वजा 550. तसं गेलं तर बघायला गेलं तर 350 मधून 550 जात नाही. मग 550 मधून 350 गेले, 200 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं आपण. ओके. मग इथे लिहिलं वजा 200. 450 वजा 550 म्हणजे वजा 100. 550 मधून 550 गेले, 0 राहिले, इथं आले 0. आता 650 मधून 550 गेले 100 आणि 750 मधून 550 गेले 200. म्हणजे या सगळ्यांना काय केलं, 550 मधून वजा या सगळ्यांमधून 550 वजा केले.
350 मधून 550 गेले वजा 200, 450 वजा 550 वजा 100, 550 वजा 550 0, आणि त्याच्यानंतर 650 वजा 550 100, 750 वजा 550 200 झालं. आता इथं काय करायचं, FI आणि DI यांचा गुणाकार करायचा. आपण सरळ पद्धतीने FI करतो, इथं FI DI बघा. FI किती, या ठिकाणी इथं हा FI बरं का, हा FI आहे आणि इथं आपला DI कुठे बाबा तुमचा, इथं हा DI आहे. ठीक आहे, FI DI यांचा गुणाकार. 80 दुने 8 दुने 16, इथं वजा आहे म्हणून वजा 1600. ठीक आहे, त्याच्यानंतर 110 गुणिले आपल्याकडे 100, इथं किती बाबा 110 म्हणजे 11 वरती 3 शून्य, 1 2 3 11,000, इथं वजा 11,000 कारण वजाचं चिन्ह आहे बरोबर. त्याच्यानंतर 120 गुणिले 0, इथं आपले शून्यच येतील. 70 गुणिले 100 7,000 येतील, इथं आपले 7,000. ओके, त्याच्यानंतर 40 गुणिले 200 4 दुने 8 म्हणून या ठिकाणी आपल्याकडे येतील 8,000. आता इथं लक्ष द्या, 1600 आणि या ठिकाणी 1600 नाही तर 16,000 आले पाहिजे बरं का. बरं का, 8 दुने 16 आणि त्याच्यावरती 3 शून्य, इथं आपल्याकडे आले 16,000. आणि इथं जर आपण बघितलं 11 की 11 आणि त्याच्यानंतर इथं 11,000 आलं. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, इथं आपण यांची बेरीज करताना काय करायचं, 16,000 आणि 11,000, 16 आणि 11 किती झाले 27,000 बरोबर, वजा 27,000 झाले. इथं वजा वजा अधिक वजा 27,000 आणि यांची बेरीज बघितली तर 15,000 येते, अधिक 15,000 येते. ओके, आता इथं काय करायचं, वजा अधिक वजा बाकी. 27 मधून 15 गेले, किती राहिले बाबा 12 राहिले म्हणजे 12,000. म्हणजे इथं यांची बेरीज किती येईल, समेशन FI DI, समेशन FI DI बरोबर 12,000 पण वजा 12,000. ओके, इथं किती आलं वजा 12,000. आता आपण काय करू, या ठिकाणी मला काढायचं आहे मध्य काढण्याच्या अगोदर मला डी बार या ठिकाणी काढायचा. डी बार काढायचं सूत्र काय बाबा, समेशन FI DI भागिले समेशन FI. आता FI DI काय बाबा आपल्याकडं, FI DI दिले 12,000 वजा 12,000 भागिले हे 420, मग इथं लिहायचे वजा 12,000 भागिले आपले 420. आता इथं भाग लाव, चला हे 0 0 गेले. आता 12,000 भागिले 42, 42चा पाडा तर मला माहिती नाही, पण 12 आणि 42ला 6 ने भाग जाऊ शकतो. 6 दुने 12 म्हणून इथं वजा 2 आणि हे 2 शून्य आणि 6 सक्कम 42 म्हणजे 7. आता 7ने 200ला भाग लावू बरं पडेल. 7ने भाग लावला 200ला, 7 एके 7, 7 दुने 14, 20तून 14 गेले 6, वरून आले 0, 7 8 56, त्याच्यानंतर इथं 56 लिहिले, इथं 4 लिहिले, इथं 0 लिहिले, इथं पॉईंट दिलं, 7 5 35, परत 5 गेले 0 दिले, 7 7 49 म्हणजे 28.57 वगैरे या ठिकाणी आपल्याकडे येऊ शकतं. ठीक आहे, मग इथं लिहू आपण 28.57, 28.57, फक्त इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 28.57 या ठिकाणी आपण लिहिलं. ठीक आहे, पण आपल्याला काय काढायचं या ठिकाणी, मध्य काढायचं. आता मध्य काढायचं सूत्र काय बाबा आपलं, मध्य काढायचं सूत्र आहे A अधिक D बार. ही जी पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे आपली, गृहीत मध्य. याच्यामध्ये मध्य काढायचं सूत्र A + D बार. आता A ची किंमत किती 550, इथं आपण A ची किंमत किती घेतली होती 550 आणि अधिक D बारची किंमत किती वजा 28.57. मग आता काय होईल आपल्याकडं 550 वजा 28.57 बरं का. 550 मधून 28.57 गेलं. आता ही वजाबाकी कुठं करायची बाबा, जागा आहे का आपल्याकडे, बघा इथं कुठंतरी करू. 550 वजा 28.57 बरं. आता ही वजाबाकी बघा कशी करायची. आता इथं 0 0, 10तून 7 गेले 3, इथं आजच्याला 1, परत 10तून 6 गेले 4, इथं आजच्याला 1, 10तून 8 आणि 1 9 गेले, एकच राहिले. आणि त्याच्यानंतर इथं 5तून 3 गेले 2 राहिले आणि 521.43 किती आलं 521.43. 521.43 काय शेवटी रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडू शकतो. ही झाली गृहीत मध्य पद्धत. तर स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो, याचा खूप महत्वाचा आहे. ओके, येस मित्रांनो, फक्त काय झालं इथं मी 43 लिहिले आणि इथं लिहिताना 47 लिहिले, तर 521.43 रुपये. ठीक आहे, असं या ठिकाणी उत्तर आहे आपला. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं बघा या ठिकाणी वजाबाकी 521.43 आली होती, ती या ठिकाणी लिहायची. तर आता घ्यायचा स्क्रीनशॉट मारून. तर अशा प्रकारे हा मध्य काढू शकतो आपण. ही मध्य काढण्याची एक पद्धत आहे मित्रांनो. सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. इथं फक्त लक्षात आलं पाहिजे आपल्याकडे या ठिकाणी कॉलम किती आहेत, स्तंभ किती आहेत, 5 आहेत.
5 आहेत. पहिल्या स्तंभामध्ये बघा पहिले 2 स्तंभ बाबा हे जसेच्या तसे या दोघांना लिहिलं. तिसरा स्तंभ म्हणजे वर्गमध्य काढायचा आपल्याला. वर्गमध्य म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारी संख्या. तिसरा प्रश्न आपल्याला DI काढायचा आहे. DI म्हणजे XI वजा A. त्याच्यातल्या A ची किंमत याच्यामधूनच निवडायची, XI मधूनच निवडायचे आणि XI मधून कुठली निवडायची जी मध्ये आहे ती लिहायची. ही मध्ये आपल्याकडे 550 आहे. मध्ये दोघं जण असेल तर दोघांपैकी कुणालाही उचललं तरी चालेल. त्याच्यानंतर हे काढल्यानंतर आपल्याला FI/DI काढायचंय आणि त्यांची बेरीज. FI/DI भागिले आपल्याला FI केलं की D बार मिळतो आणि D बार मिळाला की हे सूत्र वापरून A अधिक D बारचं सूत्र वापरून आपण मध्य काढू शकतो गृहीत मध्य पद्धतीने. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढची जी पद्धत आहे ती पद्धत आपण समजून घेऊ. पुढची पद्धत जी आहे ती मध्य प्रमाण विचलन पद्धत. मित्रांनो या पद्धतीमध्ये काय काय करायचं असतं आपल्याला बघा. पहिली गोष्ट पहिला कॉलम पहिले दोघं जण जसेच्या तसे मी तुम्हाला म्हटलं पहिले दोघे जण जसेच्या तसे आपल्याला प्रत्येक कुठलीही स्टेप असेल किंवा कुठल्याही प्रकारचं असेल मध्य मध्यक बहुलक काही असेल तर पहिल्या दोघांना इथं जसं आहे तसं आपण लिहिणार. बघा इथं दिले निधी. ही जी निधी दिले ती आपल्याला रुपयामध्ये दिले. मग या ठिकाणी इथं आपण लिहिलं. चला निधी नंतर इथं काय कर्मचारी संख्या लिहायचे. कर्मचारी संख्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो FI म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला वर्गमध्य लिहायचं असतं बरं का. वर्गमध्य लिहायचं असतं. मी तुम्हाला म्हटलं वर्गमध्य म्हणजे XI. त्याच्यानंतर DI लिहायचं असतं. बघा DI म्हणजे काय बाबा XI वजा A. मगाशी आपण बघितलं DI म्हणजे काय XI वजा A. मगाच्या सारखंच आहे. काय इथं काय वेगळा विषय नाहीये. म्हणजे बघा तुम्ही जर विचार केला मध्य जो एक गृहीत मध्य काढण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये हे पहिले 4 कॉलम आहेत तेच 4 कॉलम इथं आहेतच. फक्त इथं काय होतं 5वा एक कॉलम जो एक्स्ट्रा वाढतोय तो म्हणजे UI म्हणजे काय बाबा DI भागिले G एवढा आहे. आणि त्याच्यानंतर मग FI आणि UI एवढं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. एवढ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. आता हे निधी हे दिलंय तेच 0 ते 500. त्याच्यानंतर आपल्याला दिले 500 ते 1000 बरं का. त्याच्यानंतर 1000 ते बाबा आपल्याकडे दिलेलं आहे 1500 म्हणजे 1500. नंतर 1500 ते आपल्याकडे दिलेलं आहे बाबा किती 2000. त्याच्यानंतर आपल्याला 2000 ते किती दिलेलं आहे बाबा 2500 दिले. आणि नंतर मग बाबा इथं एकूण टोटल वगैरे. कर्मचारी संख्या बाबा या ठिकाणी दिले 35. त्याच्यानंतर 28. 35 नंतर 28. त्याच्यानंतर 32. त्याच्यानंतर 15 आणि त्याच्यानंतर 10. पहिली यांची बेरीज करून टाका समेशन FI. आता बघा कधी कधी बेरीज करण्यात वेळ घालवण्यापेक्षा इथं दिलं 120 कर्मचारी मग बेरीज 120 असणार. तरी पण बघा हे बेरीज करताना शॉर्टकटमध्ये कशी करायची. 32 आणि 28 आपल्याकडे या ठिकाणी झाले या ठिकाणी 60 झाले. हे 60 आणि 35 आणि आपल्याकडं हे 15 हे झाले 50. 6 5 110 झाले आणि 110 आणि 10 120 झाले. ओके असे शॉर्टकटमध्ये बेरीज करा किंवा तुम्हाला जशी करायची तशी तुम्ही करू शकता तुमच्या ट्रिक वापरून किंवा डायरेक्ट करा. 8 5 13 14 15 15 आणि 5 20 0 हातच्या 2 वगैरे जशी करायची तशी करा. वर्गमध्य म्हणजे तुम्हाला सांगितलं या दोघांच्या मध्ये 0 आणि 500च्या मध्ये येणारी संख्या किती इथं 250. 500 आणि 1000च्या मध्ये किती येतात 750. ओके 1000 आणि 1500च्या मध्ये येतील 1250. त्याच्यानंतर इथे येतील 1750. या दोघांच्या मध्ये आपल्याकडे येऊ शकतात 2250. बरोबर. हे सगळं आपण कॅल्क्युलेशन केलं. त्याच्यानंतर DI म्हणजे काय बाबा XI वजा A. आता इथं A ची किंमत काय घ्यायची बाबा आपण बघा या ठिकाणी A काय घ्या मध्ये कोण आहे इथं 1250 मध्ये आहे. मग याला आपण काय करू बाबा A म्हणू. हा A बाबा 1250. A ची किंमत आपण घेतली 1250. ओके. आता या ठिकाणी वजा बाकी करा. XI वजा A 250 मधून 1250 गेले वजा 1000 राहिले बरोबर वजा 1000. 750 मधून 1250 गेले वजा 500 आपल्याकडे या ठिकाणी मला मिळाले. 1250 मधून 1250 गेले 0 उरले. त्याच्यानंतर 1750 मधून 1250 गेले 500 राहिले. त्याच्यानंतर 2250 मधून 1250 गेले 1000 राहिले. झालं. त्याच्यानंतर UI बरोबर DI भागिले G. आता इथं G ची व्हॅल्यू नेमकी काय घ्यायची ते एक महत्वाची गोष्ट आहे. G बरोबर काय बाबा या ठिकाणी G ची व्हॅल्यू घेत असताना आपल्याला काय करायचं बाबा G बरोबर काय तर बघा G जी आहे ना ती याच्यामधूनच निवडायची DI मधून निवडायची. DI मधून कुठली निवडायची अशी संख्या की ज्या संख्येने या सगळ्यांना भाग जाईल पण मोठ्यात मोठी. आता या सगळ्यांना तसं बघायला गेलं तर 5 ने भाग जातो. बघा या सगळ्यांना जर बघितलं 1500ला 5 ने भाग जाईल 10 ने जाईल 5 ने जाईल 10 ने जाईल 25 ने जाईल 50 ने जाईल 100 ने जाईल सगळ्यांना भाग बरोबर 100 ने जाईल. आणि त्याचबरोबर आपल्याकडे 125 ने पण या ठिकाणी जाऊ शकतो. त्याच्यानंतर 250 ने पण जाईल आणि 500 ने पण जाईल. एवढ्या सगळ्या संख्यांनी या सगळ्यांना भाग जातो. मग याच्यातली कुठली घ्यायची जी मोठी संख्या आहे 500 ती 500 घ्यायची. 500 ने सगळ्यांना भाग जाऊ शकतो मोठी संख्या. ओके म्हणजे आपल्याकडे G ची व्हॅल्यू किती बाबा या ठिकाणी 500 आपण घेतली. आता 500 ने या सगळ्यांना भाग लावा बरं.
आता बघा 500 दुने 1000 म्हणून वजा 2, 500 एक्के 500 म्हणून वजा 1, 500ने 0ला भाग लावला 0, 500 एक्के 500, 1000ला 500ने भाग लावला 2 झालं. आता FI UI म्हणजे बघा इकडे क्रमचारी संख्या आणि UI म्हणजे बाबा बघा हे सगळेजण. UI म्हणजे कुठं आपण इथं काढलं बाबा FI आणि UI या दोघांचा गुणाकार करायचा. 35 दुने 70 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 70. ओके. 28 एके 28 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 28. 32 गुणिले 0 0 आणि 15 गुणिले 1 किती बाबा 15 आले आपल्याकडं आणि त्याच्यानंतर 10 गुणिले 2 20 आले. बरोबर. आता इथं कॅल्क्युलेशन कसं, या दोघांचा गुणाकार वजा वजा अधिक वाल्यांची बेरीज, वजा वाल्यांची बेरीज वेगळी करायची कॅल्क्युलेशन आणि अधिक वाल्यांचं वेगळं करायचं. मग वजा 70 वजा 28 वजा 98 आले आपल्याकडे. बरोबर. आणि हे 15 आणि 20 झाले 35. आता वजा अधिक काय झाले वजा बाकी. 98 मधून 35 वजा करा. 8तून 5 गेले 3, 9तून 3 गेले 6 वजा 63. किती आले बाबा वजा 63. परत एकदा बघा 98 वजा 35. बरोबर. 8तून 5 गेले 3 आणि 9तून 3 गेले 6 63. फक्त उत्तर आलं वजा 63. मग इथं समेशन FI XI बरोबर किती वजा 63. ओके. मग आता मला काय करायचंय मध्य काढायचंय. कुठल्या पद्धतीने, मध्य प्रमाण विचलन पद्धतीने. ही जी पद्धत आहे मध्य प्रमाण विचलन या पद्धतीने आपल्याला मध्य काढायचं आहे. मग ते काढण्यासाठी पहिली गोष्ट मला U बार काढायला लागतो. U बार. मग त्याचं सूत्र काय समेशन FI UI भागिले समेशन FI. बरोबर. आता समेशन FI UI किती वजा 63 आणि भागिले किती बाबा हे 120. ओके. आता 120 ने 63ला भाग जातो का बघा, नाही जात तर मग बघा असं करा 120 भागिले 63. 120च्या पाड्यात 63 येत नाही म्हणून इथं लिहिलं 0. 12 पंचे 60 म्हणून 5, 120 पंचे 600, 630 मधून 600 गेले 3 आला 0. 12 दुने 24 बरोबर म्हणून 240. 120 दुने 240. आता 300 मधून 240 गेले 60 राहिले, 1 0 घेतला. 12 पंचे 60 किती आलं 525. 0.525. मग या ठिकाणी येतील वजा 0.525. ही काय झाली U बारची किंमत. आता माझं टार्गेट काय बाबा, मला काय करायचंय मध्य काढायचं आहे. U बार आला. आता आपल्याला काय करायचंय मध्य काढायचं आहे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने. मग इथं लिहायचं मध्य, वरती फक्त हेडिंग द्यायची मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढू. मग ते काढायचं सूत्र काय बाबा आपल्याकडे A प्लस UI गुणिले G, U बार गुणिले G. बरोबर. A अधिक U बार गुणिले G. आता A ची किंमत किती होती 1250. A ची किंमत आपल्याकडे 1250 या ठिकाणी A ची किंमत घेतली अधिक. बरं. A ची किंमत 1250 अधिक U बारची किंमत किती बाबा कुठे गेला U बार वजा 5 वजा 0.525 आणि गुणिले किती बाबा आपले हे 500 गुणिले G ची किंमत किती होती 500. ठीक आहे. मग आता इथे कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी आपण काय करू 1250 हे वजा चिन्ह इथं लिहू 0.525. आता इथं 2 शून्य आहेत ना, 2 शून्य आपण अलीकडे घेऊ म्हणजे काय होईल 52.5 येतील आणि गुणिले 5 होतील. हे 2 शून्य आपण 2 शून्य म्हणजे 100ने याला गुणलं इकडे आणलं म्हणजे वजा 52.5 गुणिले 5. आता यांचा गुणाकार करा बाबा किती येतोय 52.5 गुणिले 5. गुणाकार केला तर 5 5 25. हातच्याला किती आले बाबा 2 आले. ओके. 5 दुने 10, 10 आणि 2 12. हातच्याला किती आला 1 आला. 5 5 25 आणि 1 26. एक घर सोडून पॉईंट 262.5 आलं. बरोबर. मग इथं लिहू आपण 1250 वजा 262.5. आता ही वजा बाकी 1250 वजा 262.5. इथं कॅल्क्युलेशन मध्येच प्रॉब्लेम येतो. 10तून 5 गेले 5, इथं दिला पॉईंट, इथं आला हातच्याला 1. आता बघा 10तून 2 आणि 1 3 गेले 7 आले, इथं हातच्याला परत 1 दिला. 15 मधून आपल्याकडे 6 आणि 1 7, 5तून 7 जात नाही. 15तून 7 गेले आपल्याकडे आले 8, इथं हातच्याला 1 आला. आता 12 मधून 3 गेले आपल्याकडे 9, 987.5. किती आलं 987.5 आणि इथं काय बाबा रुपये 987.5 रुपये हे आपल्याकडे आलं उत्तर. तर अशा प्रकारे आपण मध्य प्रमाण विचलन पद्धतीने आपण मध्य काढू शकतो. तर ही एक मध्य काढायची पद्धत आहे. ठीक आहे मित्रांनो. आता थोडंसं पुढे जाऊयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो. आपण आता मध्य कसा काढायचा बघितला, मध्य काढण्याच्या 3 पद्धती बघितल्या, त्यालाच आपले जवळपास 25 मिनिटं गेलेत. आता आपण मध्यक आणि बहुलक हे खूप सोपं आहे. मध्य काढण्यापेक्षा मध्यक आणि बहुलक काढणं खूप सोपं आहे. तर मध्यक आणि बहुलक कसा काढायचा ते बघू आणि त्याच्यानंतर मग पुढे आपला वारंवारता बहुभुज आहे, आयतालेख आहे, या सगळ्या
सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्यात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं नवीन दिसतात, तर माझी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. आणि अजून बऱ्याच मुलांनी व्हिडिओला लाईक केलं नाहीये मित्रांनो, प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर जाऊयात मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात. बघा काय आहे या ठिकाणी. बघा मध्य क काढायचं आपल्याला. मध्य क काढण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगतो तुम्हाला. मध्य काढण्यासाठी पहिली गोष्ट, हे जे आहेत ना दोन आपल्याला जे काही कॉलम दिले असतात मित्रांनो, हे दोन कॉलम आपल्याला जशीच्या तसे लिहायचे. पहिले दोघं जण, मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक गणितात पहिले दोघं जण जसेच्या तसे. दैनंदिन कामाचे तास. ओके, हे जसंच्या तसं आपण या ठिकाणी लिहायचं, याला काय धक्का द्यायचा नाही. आणि त्याच्यानंतर काय, कर्मचारी संख्या. ओके, कर्मचाऱ्यांची संख्या. आणि इथं फक्त लिहायचं संचित वारंवारतापेक्षा कमी. संचित वारंवारता इथं आपल्याला काय काढायचं, संचित वारंवारता काढायचे, वारंवारतापेक्षा कमी. ओके, पेक्षा कमी. आता याचं हे सूत्र आहे, मध्यक काढायचं हे सूत्र आहे. ओके, या सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. तर खूप सोपं आहे, एकदम पटकन होऊन जाईल. बघा दैनंदिन कामाचे तास किती, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 एवढेच आहेत. ओके, 4च आहेत. त्याच्यानंतर इथे किती आले, 150, त्याच्यानंतर 500, त्याच्यानंतर 300, त्याच्यानंतर 50. आता संचित वारंवारता कशी काढायची बघा, एकदम सोपं आहे. संचित वारंवारता कशी काढणार, पहिले 150 जसेच्या तसे, त्याच्यानंतर काय करायचं, 150 अधिक 500 बरोबर. 150 अधिक 500 किती झालं बाबा, 650. जरा छोट्या अक्षरात लिहू, 150 अधिक 500 बरोबर 650. त्याच्यानंतर काय बाबा, 650 अधिक हे 300, 650 अधिक 300 किती झाले, 950. आणि 950 अधिक हे 50 बरोबर किती झाले, 1000. तर मित्रांनो जास्त काय विषय घेतला नाही, जास्त काय टेन्शन नाही. तर काय केलं बाबा, पहिली गोष्ट हे 150 आपले जशीच्या तसे, त्याच्यानंतर हे 500, 150 अधिक हे 500 गेले, किती झाले, 650. मग 650ला इथं घेतलं, हे 650 अधिक 300 950. मग ह्या 950ला इथं लिहिलं, 950 अधिक 500 1000. अशा प्रकारे आपली काय झाली, संचित वारंवारता. आता ह्या 1000ला आपण म्हणतो n, एवढं लक्षात घ्या, n ची किंमत किती, 1000. आता मला काय काय पाहिजे, इथं एक लक्षात घ्या, या ठिकाणी L पाहिजे, n/2 पाहिजे, CF पाहिजे, F पाहिजे, H पाहिजे. आता या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट n/2 ची किंमत काढा, n/2. n ची किंमत 1000 आहे, भागिले 2 बरोबर ना. n ची किंमत किती, 1000. 1000 भागिले 2 केलं की आपल्याकडे किती येतं, n/2 बरोबर मला मिळतं 500. n/2 ची किंमत 500. आता 500 ही किंमत मिळाल्यानंतर बाकीच्या किमती आपल्याला काढाव्या लागतात. बाकीच्या किमती म्हणजे हे मिळाल्यानंतर आपल्याला CF काढायची, पहिली CF काढायची. आता CF कशी काढायची, किती 500 पेक्षा कमी असली पाहिजे. मग याच्यात 500 पेक्षा कमी कुठली, ही 650 आहे, आणि 550 पेक्षा कमी ही झाली 150, ही झाली तुमची CF. ओके, आता बघा ही 150, कधी कधी समजा असं असतं, समजा 50 असतं, 100 असतं, 150 असतं, मग 650 असतं, 950 जर असं असतं, तर 500 पेक्षा कमी 3 संख्या आहेत, 1 2 3 संख्या 500 पेक्षा कमी आहे. मग त्याच्यातली जी मोठी संख्या 150 आहे ना ती घ्यायची, मोठ्यात मोठी घ्यायची, एवढं लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला हा मिळाला CF न मिळाला की त्याच्या खालचा F घ्यायचा, त्याच्या खाली जो असतो तो F घ्यायचा, आणि मग F घेतल्यानंतर हाच एक वर्ग आपल्याला घ्यायचा असतो. इथं हा F ची किंमत किती बाबा, 500. इथं आपल्याला मिळाली F बरोबर 500. एक मिनिट, हा F बरोबर मला मिळाली 500. ओके, F बरोबर 500. CF 150, CF आपल्याला मिळाली 150, F मिळाली 500. त्याच्यानंतर आता F एकदा मिळाली 500 की F नंतर आपल्याला बघा CF बरोबर वाटलंच तर लिहू 150. CF 150 मिळाले. आता कोण राहिला, L राहिला आणि H राहिला. ओके, आता L म्हणजे काय बघा, हाच वर्ग घ्यायचा, 500ला जोडून जो वर्ग येतो 10 ते 12, याच्यामध्ये 10 जी आहे, L म्हणजे खालची वर्ग मर्यादा, म्हणजे ही 10, ही L ची किंमत किती, 10. L बरोबर किती मिळाले बाबा, 10 मिळाले. त्याच्यानंतर H म्हणजे काय बाबा, H बरोबर, H म्हणजे काय, या वर्गाचं वर्गांतर, 12तून 10 गेल्यावर किती उरतात, 2, हे अंतर. मग H बरोबर किती, 2. आता या सगळ्या किमती घेऊन आपण काय करायचं, या ठिकाणी या सूत्रामध्ये टाकायच्या, या सगळ्या किमती या सूत्रात टाकायच्या. हे सूत्र खूप महत्वाचं आहे, या सूत्रामध्ये टाकायच्या आणि आपलं उत्तर काढायचं, ऑटोमॅटिकली येतो. एकदम सोपा विषय. बघा इथे बघा, पहिले लिहा L ची किंमत. L किती आहे, वेगळा मार्कर घेऊ म्हणजे व्यवस्थित समजेल, कन्फ्युजन नाही होणार. बरं, L ची किंमत किती, 10 आहे, मग 10 या ठिकाणी लिहिली, अधिक ब्रॅकेटमध्ये n/2 ची किती, 500 होती, मग या ठिकाणी आपण लिहू 500, वजा CF किती आहे, 150 आहे, मग इथं लिहा 150,
भागिले एफ किती आहे, एफ कुठे गेला बाबा 500 आहे, मग या ठिकाणी लिहिली तर 500. आणि गुणिले एच, एच किती बाबा 2 आहे, मग या ठिकाणी लिहिलं 2 बरोबर 10 आपल्या जागेवर. आणि कंसात 500 मधून 150 गेले, 500तून 150 गेले, 350 राहिले. आणि भागिले आपले 500 गुणिले 2. आता इथं 0 0 गेला, 35 आणि 50 कितीच्या पाड्यात येतात, 7च्या. मग 10 अधिक 7 5च्या पाड्यात येतात, 35 आणि 50 5च्या येतात. ओके, 5 7 35 भागिले 5 10 50 आणि गुणिले आपले 2. बघा आता काय होईल, 10 अधिक 7 2 14 भागिले 10 बरोबर. मग आपल्याकडे येईल 10 अधिक 14ला 10ने भाग लावला तर किती येतं बाबा, 1.4 येतं. मग 10 अधिक 1.4 11.4 तास. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 11.4 तास. तास का लिहिलं, कारण इथं तास आहे म्हणून आपण तास लिहिलं. तर अशा प्रकारे मध्यक काढू शकतो आपण. मध्यक काढणं खूप सोपं आहे, इतका काय अवघड विषय नाही. ओके, आता पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघू, मध्यक नंतर बहुलक कसा काढायचा. ओके, बहुलक मित्रांनो व्हिडिओ रिपीट बघा आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, कारण यातले प्रश्न येतील किंवा या प्रकारचे प्रश्न येतील, खूप इम्पॉर्टंट आहेत सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा बहुलक कसा काढायचा. बहुलक काढण्याला सोपं आहे. बघा सगळ्यात पहिली गोष्ट, इथं 2 गोष्टी आहेत. बहुलकामध्ये काय जास्त टेन्शन नसतंय. इथं काय दिले बाबा, दुधातील स्निग्धांश आणि इथं संकलित दूध. मग आता मी फक्त स्निग्धांश लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. स्निग्धांश, दुधातील स्निग्धांश आणि या ठिकाणी संकलित दूध, संकलित दूध. ओके, दूध, संकलित दूध लिहिलं. ओके, आता जो स्निग्धांश आहे तो किती बाबा, इथं दिलाय 2 ते 3, 3 ते 4, त्याच्यानंतर 4 सॉरी आपण वेगळ्या मार्करने लिहू, जरा बरं पडेल, कलर वेगळा वापरू. हां, इथं दिलं आपल्याला स्निग्धांश, हा लिहून टाका फक्त. इथं 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 आणि 6 ते 7. आणि त्याच्यानंतर संकलित दूध किती बाबा, 30 लिटर, 70 लिटर, 80 लिटर, 60 लिटर आणि 20 लिटर. ठीक आहे, आता बहुलक, बहुलक म्हणजे काय बाबा, बहु म्हणजे सगळ्यात जास्त. आता इथं जास्त वारंवारता कोणाची, 80ची, त्याला म्हणायचं F1. ज्याची वारंवारता सगळ्यात जास्त त्याला म्हणायचं F1. आणि F1च्या वर, F1च्या आधी कोण असतो, F0 असतो. F1 F0 आणि त्याच्यानंतर कोण येईल, F2 येईल. लक्षात आलं. एकदा F1 मिळाला तर बाकीच्या किमती ऑटोमॅटिकली मिळतात. बघा पहिला घ्यायचा F1, F1च्या वर F0 आणि F1च्या खाली F2. ओके, आता काय करायचं, हा जो F1 वाला वर्ग आहे 4 आणि 5 याला घ्यायचा आपण. मग याच्यामध्ये ही 4 म्हणजे काय झाली, Lची किंमत, खालची वर्ग मर्यादा, आणि 4 आणि 5 यांच्यातलं अंतर म्हणजे H झालं. बघा या ठिकाणी आता आपण या सगळ्या गोष्टी लिहून घेऊ. पहिली गोष्ट F0, F0 बरोबर काय आपल्याकडे 70, F0 बरोबर 70 पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आपल्याकडे F1 किती, 80, F1 बरोबर किती, 80 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे किती, F2 किती, 60 आहे. मग F2 किती लिहिलं, 60 लिहिलं. या सगळ्या गोष्टी आरामात लिहून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे L किती, 4 आहे. मग या ठिकाणी L बरोबर आपण लिहूया 4. आणि L बरोबर 4 लिहिल्यानंतर मग आपल्याकडं H बरोबर किती, 1 आहे. H बरोबर 1 म्हणजे या दोघांमधलं अंतर, 4तून 5 गेला 1, जे असेल ते लिहायचं. आता या सगळ्या किमती इथं टाकू. L ची किंमत किती, 4 आहे, 4 लिहा. अधिक F1 वजा F0, F1 किती 80, F0 70, 80 वजा 70 भागिले 2 गुणिले F1, F1 किती 80 वजा F0 किती बाबा 70 आणि वजा F2 किती 60 आणि गुणिले H ची किंमत किती बाबा 1 आहे, H ची किंमत 1. 4 आपल्या जागेवर अधिक 80 मधून 70 गेले किती राहिले बाबा, 10च राहिले. भागिले 80तून 70 गेले 10 राहिले. भागिले 80 गुणिले 2 किती झाले 160 आणि वजा 70 आणि 60 वजा वजा आहे, वजा वजा अधिक. दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची होते बेरीज. मग इथं वजा वजा अधिक होईल. ओके, मग आपल्याकडे 160 आणि 70 झाले 130 झाले. हा 1 नाही लिहिला तरी चालेल. मग 4 अधिक हा 10 जसाच्या तसा भागिले 160 मधून 130 गेले 30 राहिले. मग आता काय करा या ठिकाणी 4 अधिक 10 भागिले 30. मग 10ला 30ने भाग लावा. 30ने भाग लावायचा आहे 10ला. 30च्या पाड्यात 10 येत नाही. एक शून्य घेतला, शून्य पॉईंट घेतला, 3 त्रिक 9 म्हणून 30 त्रिक 90. 100 मधून 90 गेले 10. एक शून्य घेतला, परत 30 त्रिक 90. अशा प्रकारे हे पुढे चालतच राहणार. म्हणून आपण काय लिहू 4 अधिक 0.33. ओके, मग 4 अधिक 0.33 म्हणजे किती झालं 4.33%. बरोबर 4.33%, कारण स्निग्धांश हा टक्क्यामध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे हा बहुलक काढू शकतो. सोपं आहे मित्रांनो, फक्त सूत्र माहिती पाहिजे. आणखी एक गोष्ट बघा, परीक्षेला कधी कधी काय होईल की एवढ्याच किमती देतील, सारणी बिरणी काय नाही देणार. 2 मार्काला एक प्रश्न विचारला जाईल, त्याच्यामध्ये F0, F1, F2 दिलं जाईल, L दिलं जाईल, H दिलं जाईल आणि सांगतील की बाबा चला आता तुम्ही बहुलक काढा.
असाही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्या अंगाने आपल्याला तयार राहायचं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा सगळं मध्यक बहुलक 3 गोष्टी झाल्या. आता आयतालेख कसा काढायचा, आता बाकी 2-3 गोष्टी सोप्या आहेत. 4 प्रश्न राहिलेत महत्वाचे. बघा आता इथं आयतालेख जर आपल्याला काढायचा झाला, बघा आयतालेख पुढील सामग्रीचा आयतालेख काढा. एकदम सोपं आहे. सामग्री दिले, ही जी सेमी दिली, वर्ग दिलेले असतात, हे वर्ग इथं लिहायचे. हा आपला वाय अक्ष बरोबर, हा आपला एक्स अक्ष आहे असं म्हणायचं, याला म्हणायचं एक्स अक्ष. आता इथं काय, इथं आपला असतो 0, हा आपला पहिला असतो 0. ओके, आता इथं काय दिले बघा, विद्यार्थ्यांची उंची दिले सेमीमध्ये आणि विद्यार्थ्यांची संख्या दिले. आता वर्ग जे दिले असतात ते इथं खाली लिहायचे. आता हे वर्ग बघा 135 पासून सुरुवात येते, म्हणून इथं क्रँक मार्क द्यायचा. 0 पासून सुरुवात होत असेल तर क्रँक मार्क द्यायची गरज नाही. आता ही सगळी जी माहिती आहे या ठिकाणी इथं आपण मांडून घेऊ. पहिला बाबा या ठिकाणी किती 135 आहे, मग इथं लिहा 135 नंतर 135 ते 140 आहे, मग इथं लिहा 140, मग 145. तर एकदम सोपा आहे मित्रांनो. 150 नंतर आपल्याकडे किती बाबा 155 आहे. ठीक आहे, 155 नंतर आपण एक एक्स्ट्रा घेऊ, 160 लिहून टाकू. चला, नाही लिहिलं तरी चालेल. आता इथं सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला खाली लिहायचं आहे एकक, ते लिहिणं लय गरजेचं आहे बरं का. इथं खाली काय लिहायचं, विद्यार्थ्यांची उंची. ओके, काय दिलं, विद्यार्थ्यांची उंची सेमीमध्ये, मग इथं लिहायचं विद्यार्थ्यांची उंची पूर्ण लिहायचं कशामध्ये बाबा, सेमीमध्ये दिले आपल्याला. हे या ठिकाणी लिहिणं लय गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं काय दाखवायचं बघा, इथं 4चाच पाडा दिसतोय, विद्यार्थी संख्या. मग इथं लिहायचे 4च्या पाड्यामधून आपण इथं करू. हो चला, 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. ठीक आहे, असं करू शकतो आपण. आता हे सगळं झाल्यावर प्रमाण लिहिणं खूप गरजेचं आहे. प्रमाण 2 आहे. एक आहे एक्स अक्षावर आहे आपल्याकडं, एक्स अक्षावर, आणि दुसरी गोष्ट वाय अक्षावर. 2 अक्ष आपल्याकडे आहेत. 2 अक्षांवरती 2 वेगवेगळे प्रमाण आहेत. एक्स अक्षावरती 1 सेमी बरोबर काय, आणि वाय अक्षावर 1 सेमी बरोबर काय घेतलंय. एक्स अक्षावरती 1 सेमी म्हणजे आपण काय घेतलंय, 5 सेमी. आता इथं या ठिकाणी जर आपण बघितलं 1 सेमी म्हणजे या ठिकाणी 5 सेमी आहे. 1 सेमी बरोबर 5 सेंटीमीटर. एक्स अक्षावरती 5 सेंटीमीटर. आणि वाय अक्षावर काय, 1 सेमी म्हणजे बाबा इथं 4 विद्यार्थी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मग आता इथं पण लिहायचं बरं का, इथं विद्यार्थी संख्या, इथं अशा प्रकारे हे करून इथं आपण लिहू शकतो विद्यार्थी संख्या. ठीक आहे, हे या ठिकाणी इथं लिहायचं आहे. बस एवढं लिहिलं, एवढं सगळं लिहिलं. या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे बरं का. नाही लिहिलं तर मार्क जाण्याची शक्यता असते. मग आता बघा 135 ते 40ला किती बाबा 4 आहेत. मग 135 ते 40ला 4च विद्यार्थी, मग इथं 4 जणांसाठी स्तंभ. आयतालेख म्हणजे त्याला जोडून काढायचा. काही मुलं गॅप ठेवतात, तर गॅप नाही ठेवायची. 140 ते 145ला 12 आहे, मग इथं 12 वरती हा दुसरा स्तंभ काढायचा. त्याच्यानंतर 16 आहे, मग पुढचा स्तंभ 16 काढायचा. 16 नंतर किती 8 आहे, त्याच्यानंतरचा स्तंभ आपण या ठिकाणी 8 वरती काढायचा. झाला आपला आयतालेख. बाकी काय नाही, एकदम सोपा विषय. हा जर आला 4 मार्काला, 3 किंवा 4 मार्काला हा प्रश्न येतो. ओके, त्याच्यामुळे याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा झाला आयतालेख. आयतालेख नंतर आता आपण काय करू, वारंवारता बहुभुज आहे, त्या वारंवारता बहुभुजाकडे आपण थोडासा विचार करूयात. बघा हा प्रश्न वारंवारता बहुभुजावर आधारित बघा ही काही प्रश्न आहेत. पहिली गोष्ट आपण हे प्रश्न जरा समजून घेऊ बाबा इथं काय आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. खूप महत्वाचा आहे हा प्रश्न बरं का, कारण हा जर आला तर आपल्याला मार्क मिळू शकतं चांगले बरं का. आता इथं थोडंसं दिसणार नाही व्यवस्थित, जरा थोडंसं बघा, 1 मिनिट. हा बघा, जरा दिसतंय का बघा, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे. इथं काय दिलं बाबा, याच्यावरून प्रश्नांची उत्तर. आता बघा, जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कोणत्या वर्गात आहे. आता बघा इथं आपल्याला विद्यार्थी संख्या ही उभी आणि आडवी जी दिलेली आहे ते आपल्याला इथं या ठिकाणी वर्ग दिले त्या ठिकाणी. आता विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त बाबा इथं बघा 60 आहे, ही विद्यार्थी संख्या जास्त. आता ही कुठल्या वर्गामध्ये बाबा, वर्ग इथं खाली आला किती, 60 ते 70 या वर्गामध्ये. मग इथं तुमचं उत्तर येईल 60 ते 70 या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या आहे. शून्य वारंवारता असलेले वर्ग लिहा. आता शून्य वारंवारता असलेले वर्ग बाबा बघा, इथं एक शून्य वारंवारता आहे, इथं शून्य वारंवारता आहे, म्हणजे 20 ते 30 आणि 90 ते 100. मग इथं येईल तुमचं 20 ते 30 व 90 ते 100. हे असं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, जास्त टेन्शन नाही. त्याच्यानंतर पुढे काय, 50 विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गाचा वर्ग मध्ये किती. आता विद्यार्थी संख्या 50, ही तर 50 आहे. 50 विद्यार्थी संख्या कोणाची, याची आहे. मग याचा वर्ग मध्ये किती, 50 ते 60चा वर्ग मध्ये किती, 55. बरोबर, 55 येईल. वर्ग मध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. आता वर्ग मध्ये किती, 85. आता 85 म्हणजे 80 ते 90च्या मध्ये. बरोबर, आता याची खालची वर्ग मर्यादा ही 80 जी आहे बरं, 80 ते 90 हा वर्ग आहे.
बरोबर. याची 80 ही खालची वर्ग मर्यादा असते आणि 90 ही वरची वर्ग मर्यादा. मग खालची वर्ग मर्यादा म्हणजे 80 आणि वरची वर्ग मर्यादा 90 तुम्ही लिहू शकता. सोपा प्रश्न आहे. पुढे काय 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती बघा. आता 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी इथं एवढे किती आहे बाबा. इथं जवळपास या ठिकाणी दिसे 15 विद्यार्थी इथं दिले. हे त्यांना 80 ते 90च्या दरम्यान गुण आहे. तर ही एक सारणी आहे. ती मला असं वाटलं येऊ शकते म्हणून घेतले. आता आपण यावर आधारित प्रश्न अशी सारणी कशी तयार करायची किंवा या ठिकाणी आता एक मिनिट या ठिकाणी अशा प्रकारचा वारंवारता बहुभुज आपण कसा काढू शकतो ते आपण बघूयात. वारंवारता बहुभुज काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट बघा ही माहिती दिली. वीज बिल आणि कुटुंबे एवढीच माहिती दिलेली असते. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं वर्गमध्य काढणं गरजेचं असतं. वर्गमध्य. आता एक लक्षात घ्या कुटुंबे जी वारंवारता दिलेली असते ती किंमत कोणाची असते वायची किंमत असते आणि वर्गमध्ये म्हणजे एक्सची किंमत असते. ओके. एक्सचे निर्देशक असतात. मग आता इथं आपण काय करायचं 0 ते 200 यांचा वर्गमध्ये किती 100. 0 आणि 200च्या मध्ये 100 येतात. 200 आणि 400च्या मध्ये किती येतात 300 येतात. 400 आणि 600च्या मध्ये किती येतात बाबा 400 ते 600च्या मध्ये आपल्याकडे किती येतील 500 येतील. आणि 600 ते 800च्या मध्ये येतात 700 आणि 800 ते 1000च्या मध्ये किती येतात बाबा आपल्याकडे 900. ठीक आहे. आणि पुढे एक घ्यायचं बघा इथं 100 200 वाढत गेलेत. 100 आणि 200 300 500 700 आणि 900 नंतर एक एक्स्ट्रा आपण 1100 पर्यंत घ्यायचं. एक एक्स्ट्रा घ्यायचा असतो. आता समजा इथं जर आपला 0 असेल आता इथं थोडंसं वाढवा कारण गंमत काय झाले 0 पासून सुरुवात झाली. मग आता बघा 100 आपण काय करू इथं पहिला आपला 100 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा या ठिकाणी 11 12 व्यवस्थित घेऊ. इथं पहिलं लिहायचं एक्स अक्ष आणि इथं लिहायचं वाय अक्ष. आता या सगळ्यांना लिहू बघा 100 110 120 130 बरोबर ना. सॉरी 100 110 नाही 100 नंतर 200 डायरेक्ट 200 नंतर 300 मग आपल्याकडे 400 आहेत मग आपल्याकडे 500 आहेत 600 आहेत 700 आहेत 800 900 त्याच्यानंतर 1000 आहेत आपल्याकडं. जरा व्यवस्थित लिहू एक मिनटं जरा मी असं उभं लिहितो म्हणजे दिसेल व्यवस्थित मोठं आकडेल. बघा 100 त्याच्यानंतर 200 त्याच्यानंतर 300 त्याच्यानंतर 400 नंतर 500 मग आपल्याकडे 600 नंतर 700 त्याच्यानंतर 800 900 1000 आणि त्याच्यानंतर 1100 त्याच्यानंतर 1200 वगैरे पुढे घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आता गंमत काय तर खाली लिहायला जागा नाही. खाली तुम्हाला काय लिहायचं आहे बाबा रुपये वीज बिल रुपये. तर खाली लिहायचं वीज बिल रुपये बरोबर का. वीज बिल कशामध्ये बाबा रुपयामध्ये आहे हे या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. ओके झालं. आता हे लिहिल्यानंतर इथं बघा कुटुंबे ही किती दिलेत बाबा जवळपास 100च्या रेंजमध्ये दिसतात. 100च्या रेंजमध्ये म्हणजे 50-50च्या टप्प्यामध्ये दिसतात. मग तुम्ही इथं काय करा 100 350 450 पर्यंत मग 200 300 400 500 किंवा तुम्ही एक काम करू शकता या ठिकाणी 50-50चं पण लिहू शकता. चला 50-50चं घ्या वाटलं असतं छोटे छोटे आपण हे करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा इथं झालं 50 त्याच्यानंतर 100 त्याच्यानंतर 150 200 250 300 350 400 त्याच्यानंतर 450 त्याच्यानंतर इथं 500 असं आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता फक्त एक लक्षात घ्या मित्रांनो इथं काय लिहिणार आपण इथं बाजूला लिहायचं कुटुंबांची संख्या. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करू प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट एक्स अक्षावर प्रमाण काय बाबा 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलं 1 सेंटीमीटर म्हणजे 100चं डिस्टन्स घेतलं 100 रुपये. आणि वाय अक्षावर किती बाबा वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती 1 सेंटीमीटर बरोबर किती 50-50चा विचार केला 50 कुटुंबे बरोबर झालं. आता आपण एक काम करू इथं बघा इथं जर बघितलं तर आपल्याकडं 100 300 500 700 दोन जवळपास या ठिकाणी यांचा फरक आहे. कितीचा फरक आहे साधारणतः आपण जर बघितलं तर 200चा फरक आहे. फक्त इथं 100च्या अगोदर एक आणखी घ्या वजा 100 0 आणि इकडे येणारे वजा 100 असणार म्हणजे आपल्याला ग्राफ काढायला जरा बरं पडेल. आता बिंदू स्थापन करताना बघा 100 आणि 240 हे दोन बिंदू घ्या पहिले 100 आणि 240 100 आणि 240 कुठं 250 इथं जवळपास असणार हा झाला. आणि इथं घ्यावा 100 आणि किती बाबा 240 असं लिहा. त्याच्यानंतर काय बाबा 300 आणि 300
एक्सचा 300 आणि वायचा पण 300. 300 आणि 300 तुमचा इथे येणार, बरोबर. मग इथे लिहा बाबा 300 आणि 300 हा एक बिंदू आपला आला. 300 आणि 300 नंतर किती 500 आणि 450. हा 500 आणि 450 कुठं साधारणतः इथं आला बघा. आता इथं आता माझ्याकडून सगळे अंदाज येईल बरं का. इथं किती बाबा 500 आणि 450. इथं लिहा 500 आणि 450. त्यानंतर पुढे काय येईल बाबा 700 आणि 350. हा 700 आणि 350 कुठं साधारणतः इथे येईल. ओके, 700 आणि 350. 700 आणि 350. त्याच्यानंतर पुढचा बिंदू कुठला दर्शवायचा बाबा आपल्याला 900 आणि 160. हा 900 आणि 160 कुठं 100च्या आणि 150च्या वरती कुठंतरी इथे येईल बाबा. ठीक आहे, साधारणतः 150च्या वरती, 150च्या थोडासा वरती घ्या. किती 900 आणि 160. 900 आणि 160 झालं. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, या सगळ्या बिंदूंना जोडायचं. आता जोडण्यासाठी बघा ह्या 100च्या अगोदर हा वजा 110 वाला घ्या. ओके, याला जोडा पहिले, याला जोडा असा. ठीक आहे, इथून घ्या. त्याच्यात एक एक बिंदू असं जोडत जायचं, पट्टीने जोडा मस्त. हा घेतला आणि 900 नंतर इथे 110 वाल्याला जोडलं. तर अशा प्रकारे हा जो आहे याला आपण म्हणू शकतो वारंवारता बहुभुज. अशा प्रकारे हा वारंवारता बहुभुज आपण काढू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर मग पुढे जर गेलो आपल्याकडे वृत्तालेखावर आधारित प्रश्न असतात. तर वृत्तालेखावर आधारित काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा इथे जर आपल्याला वृत्तालेख काढायचा झाला तर या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, ही माहिती दिली, रक्तदान शिबिराची माहिती दिली. वयोगट 20 ते 25 म्हणजे 60 व्यक्ती जी अशी होती की जी 20 ते 25 वयोगटातली होती. 25 ते 30 वयोगटातल्या 80 विद्यार्थी संख्या अशी होती की व्यक्तींची संख्या अशी होती की जी 25 ते 30 वयोगटातली होती. आणि 20 ते 25 वयोगटातली होती. 25 ते 30 वयोगटातल्या 60 लोकांनी रक्तदान दिलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे. 30 ते 35 वयोगटातील जवळपास 35 व्यक्तींनी रक्तदान दिलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे. आणि 35 ते 40 वयोगटातील 25 व्यक्तींनी. आता ही सगळी माहिती आपल्याला अशा प्रकारच्या एका वृत्तालेखात दाखवायचे. ओके, वृत्तालेख काढायचा आहे. केंद्रीय कोनाचं माप काढायचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट यांची बेरीज करायची. आता यांची बेरीज किती येईल, 200 येईल. 200 का, कारण इथं दिले 200 व्यक्ती. मग तुम्ही बेरीज केली की ती 200 ऑटोमॅटिकली येते. कारण 35 आणि 25 तुमचे झाले या ठिकाणी 60. 60 आणि 60 झाले तुमचे 120. 120 आणि 80 झाले 200. आता केंद्रीय कोनाचं माप करत असताना काय करायचं, हे 80 जे आहेत ना, 80ला इथं लिहायचं भागिले हे 200, बरोबर. त्याच्यानंतर इथं 60 भागिले 200, 35 भागिले 200 आणि त्याच्यानंतर 25 भागिले 200. या सगळ्यांना ही जी टोटल 200 आहे ना, मग सगळ्यांना 200 ने भागायचं आणि कितीने गुणायचं. इथं खाली टोटल 360 आली पाहिजे, कारण संपूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. मग या सगळ्यांना 360 ने गुणायचं. गुणिले 360 गुणिले 360 गुणिले 360 गुणिले 360 असा गुणाकार करायचा आणि गुणाकार करून जे काही उत्तर येईल ते आपलं, ते केंद्रीय कोनाचं माप. आता हे सगळं रफ कॅल्क्युलेशन आपण बाजूला करू. बघा 80 भागिले 200 गुणिले 360 बरं का, 0 0 गेला. 20 एके 20, 20 चोक 80. आता 4 गुणिले 36 किती, 36 चोक 144. बरं, 36 जुने 72, 72 जुने 144. त्याच्यानंतर 60 भागिले 200 गुणिले 360. 0 0 गेला. 20 त्रिक 60 किती झाले, 20 त्रिक 60 3 आले. 36 गुणिले 3 किती झाले, 108. भागाकार तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता. 144 108. 35 भागिले 200 गुणिले 360. आता बघा 35 भागिले 200 गुणिले 360. 0 गेला 0 गेला. 20 आणि 35 दोघांना सुद्धा कितीने 5ने भाग जाऊ शकतो. बघा 5 चोक 20, 5 7 35. 4 आणि 36 ला भाग जाईल. 4 एके 4, 4 9 36. उरले कोण, 7 आणि 9. 9 7 63. इथं झाले 63 अंश. त्याच्यानंतर 25 भागिले 200 बरं का, 25 भागिले 200 गुणिले 360. बरं, आता 0 0 गेला, बरोबर. 25 आणि 20 5ने भाग जातो. 5 चोक 20, 5 5 25. 5 आणि 36 ला भाग, 4 आणि 36 ला भाग जाईल. 4 एके 4, 4 9 36. 9 गुणिले 5 किती, 9 5 45. आता तुम्ही या सगळ्यांची जर तुम्हाला टोटल करायची झाली तर या सगळ्यांची टोटल 360 येते. ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा 8 आणि 4 12, 13 14 15, 15 आणि 5 20, 20चे 0, 4 आले 2, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 13 14 15 16, 16चे 6, 4 आले 1, 1 आणि 2 आणि 3, 360 होते बेरीज. ओके, आता ही सगळी माहिती आपल्याला या सगळ्या वर्तुळात दाखवायची. ओके, वृत्तालेख. आता वृत्त म्हणजे वर्तुळ.
आणि त्याचा आलेख आपण काढतो. आता इथे काढताना पहिलं 144. मग आपण काय करतो, इथं कोण मापक ठेवतो. कोण मापकामधून इथून मोजायचं 10, 20, 30, 40. इथं 90 येईल, इथं 80 येईल, 90 नंतर 100, 110, 120, 130, 140. साधारणतः 140 तुमचं इथं येईल. हा झाला 140 अंशाचा तुमचा कोण. आणि हे कोणाचं आहे बाबा, 20 ते 25 वर्ष, 20 ते 25 वर्ष वयोगटातले आहेत, 20 ते 25 वर्ष वयोगटातले. त्याच्यानंतर 108 मापाचा कोण. मग इथं परत कोण मापक ठेवायचा आणि 108 मापाचा इथं कोण काढायचा असा. हा झाला तुमचा 108 मापाचा कोण. आता मी अंदाजे हाताने काढतोय, पण तुमच्याकडे कोण मापक असेल तर तुम्ही व्यवस्थित काढू शकताय. ठीक आहे. हे किती बाबा, 25 ते 30 वर्ष वयोगटात. हे लिहायचं बरं का, इथं ते लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 63 मापाचा. मग इथून तुम्ही कोण मापक ठेवायचा असा. मग इथून मोजा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 60 नंतर बाबा साधारणतः इथं 63. अशा प्रकारे येईल तुमचा 63 अंश. ओके. आता 63 अंशाचा हा बाबा किती, 30 ते 35 वर्षांसाठी, 30 ते 35 वर्ष वयोगटासाठी झाला. त्याच्यानंतर पुढे काय बाबा, 45. मग उरलेला जो आहे तो 45 मापाचा आहे, तो एकदा मोजून बघायचा. 45 मापाचा तो कितीसाठी आहे, 35 ते 40 वर्ष वयोगटासाठी आहे. एक लक्षात घ्यायचं. जर का 45चा नाही आला की समजायचं चुकलं, आपलं काहीतरी गडबड आहे. ओके. आता हे वर्तुळ जे आहे ते वर्तुळ किती त्रिज्येचा काढायचा, शक्यतो 5 सेंटीमीटर घ्या, बरं पडेल. ओके. तर अशा प्रकारे आपण हा वृत्तालेख काढू शकतो. आता वृत्तालेखानंतर शेवटचा प्रश्न या प्रकरणातला आहे, तो म्हणजे या वृत्तालेखाच्या आधारावरचे प्रश्न. बघा, अशा प्रकारे हा वृत्तालेखाच्या आधारावरचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला दिलेले असतात. म्हणजे वृत्तालेख दिलाय, सगळ्या गोष्टी दिल्यात आणि आपल्याला सांगितले की बाबा इथं प्रश्नांची उत्तरं द्या. बघा काय दिले, एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आपल्याला या ठिकाणी दिलाय. तर आकृती 6.13 मध्ये तो दिलेला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय किती. बरं का, आता पहिला जर मुद्दा आपण सोडवायचा प्रयत्न केला तर एकूण व्यावसायिक जे आहेत आपल्याकडे, एकूण व्यावसायिक किती बाबा आपल्याकडे दिलेला आहे, जवळपास 10,000. बरोबर. आता आपल्याला बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक असतील. आता बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोण. ओके. बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोण. बरं का, केंद्रीय कोण बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोण किती बाबा आपल्याकडं, तो दिलाय 72 अंश. बरोबर, 72 अंश. आपल्याला दिले की एकूण व्यावसायिकाची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. ओके. आता केंद्रीय कोणाचं माप 72 आहे. मग बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्याकडं असणाऱ्या लोकांची संख्या, तर ती काढण्यासाठी आपण कसं करायचं माहिती आहे का, 72 भागिले 360. मी आता इथं फक्त बांधकाम लिहितो, तुम्ही लिहा बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या, जागा कमी आहे म्हणून. 72 भागिले 360. आता हे 72 अंश किती पैकी आहे, 360 पैकी आहे. मग 72 भागिले 360 गुणिले 10,000 आपल्याला करायचं. ओके. आता बघा या ठिकाणी 0 गेला. आता काय येईल, 36 दुने 72 म्हणून 2 गुणिले हे 1,000. 2 गुणिले 1,000 किती झाले बाबा, 2,000. म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या 2,000. ठीक आहे. आता प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. मग प्रशासन क्षेत्राचा जर आपण विचार केला, दुसरा मुद्दा, प्रशासन क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यावसायिकांची संख्या. आता प्रशासन क्षेत्रासाठी केंद्रीय कोणाचं माप किती आहे, ते 36 आहे. मग 36 भागिले 360, कारण संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं, म्हणून काय करायचं, 36 केंद्रीय कोणाचं माप 36 भागिले 360 आणि गुणिले एकूण किती बाबा, 1,000 आहे, 10,000. बरोबर. 0 गेला. आता 36 एके 36 म्हणजे 1 गुणिले आपले 1,000. 1 गुणिले 1,000 किती झाले, 1,000. मग प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या 1,000 झालं. आता हे 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न जो आहे, उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत. आता हे टक्के विचारलेत आपल्याला. तर हे टक्के कसे काढायचे, 100 वरती काढायचे. आता हे सगळं मी पुसतो, रफ करतो आणि आपण तिसरा प्रश्न जाऊ, तिसऱ्या प्रश्नाकडे बघूयात. आता बघा, उत्पादन क्षेत्रात किती टक्के. आता उत्पादन क्षेत्राचा जर विचार केला तर उत्पादन क्षेत्रामध्ये बघा, समजा उत्पादन क्षेत्रातील जर विचार केला, बघा कुठे गेला उत्पादन क्षेत्र, इथे 90 अंश आहे. उत्पादन क्षेत्रासाठी किती, 90 अंश आहे. मग आता हे 90 अंश बरं का, 90 किती पैकी आहे, 360 पैकी. बरोबर. टक्के किती असतात, 100 पैकी. मग 100 पैकी किती असतील, आपल्याला टक्के विचारलंय. मग 360 पैकी 90 तर 100 पैकी किती. मग तिरकाच गुणाकार जर केला, x गुणिले 360 x बरोबर 90 गुणिले 100. बरोबर. आता x ची किंमत काढायची झाली, x बरोबर किती, 90 गुणिले 100 भागिले 360. 0 गेला. आता बघा, केव्हा 0 घालू नका, नंतर घालवा वाटलं असते. ते बघा या ठिकाणी आपण असं करू, 0 इथं 0 आला.
9 एके 9, 9 चोक 36, 90 चोक 360. मग किती आलं बाबा 100 भागिले 4. 100ला 4ने भाग लावला 25. मग या ठिकाणी आपलं उत्तर येईल 25%. बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात किती टक्के लोक आहेत तर 25%. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं घेता येईल. तर मित्रांनो, एकंदरीत जवळपास तासभर चर्चा चालली आणि या तासभराच्या चर्चेमध्ये आपण सांख्यिकी प्रकरणाची संपूर्ण रिव्हिजन घेतले. सांख्यिकी प्रकरणातलं प्रत्येक प्रकारचं गणित बघितलं. मध्य काढण्याच्या 3 पद्धती होत्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत, प्रमाण विचलन पद्धत. त्यानंतर मध्य कसा काढायचा ते बघितलं. बहुलक बघितला. त्याच्यानंतर आपण वारंवारता बहुभुज बघितला, आयतालेख बघितला. त्याच्यानंतर मग आपण वृत्तालेख बघितला आणि वृत्तालेखावरचे हे प्रश्न बघितले. तर ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. ही रिपीट बघा 1-2 वेळा, कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे जे प्रकरण आहे ते जवळपास 12 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जातं आणि यापैकी एक तरी प्रश्न येणार. एक तरी म्हणजे काय, 1 ते 2 प्रश्न येणार. पण कसं माहिती आहे का, या प्रकारचे येतील. जे आपण प्रश्न बघितले त्या टाईपचे येतील मित्रांनो प्रश्न. आकडे बदलतील, सारण्या बदलतील, पण वृत्तालेख काढायला आला पाहिजे, मध्य काढता आला पाहिजे, मध्य बहुलक काढता आला पाहिजे. एकदम सोपं प्रकरण आहे. तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या कॉलेजेसच्या किंवा क्लासच्या किंवा शाळेचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपला सुद्धा ही व्हिडिओ सेंड करा, कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही व्हिडिओ जाऊ द्या. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला गणित भाग 1 आणि 2च्या सर्व प्रकरणांच्या जर नोट्स हव्या असतील, आता या सगळ्या प्रकरणांच्या नोट्स आपण जे आहे त्याच्या PDF फाईल आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेल्या आहेत. तर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही गणिताच्या नोट्स कशा डाउनलोड करू शकताय हे बघूयात आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन.